वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी राजेंद्र हगवणे हे काही वेळ फरार होते आणि त्यात एक दिवस ते पुसेगाव इथे येऊन गेले आणि पुसेगाव इथे आपण आत्ता जो उभा आहोत त्या गोठ्याच्या परिसरात ते काही वेळापुरते आले होते आणि अमोल जाधव या व्यक्तीकडे ते इथं आल्याची माहिती मिळते। ते अमोल जाधव स्वतः आपल्यासोबत आहेत। अमोल, काय सांगशील, का आले होते हगवणे आणि तुम्हाला त्यावेळी हे प्रकरण माहीत होतं का? मला काय माहीत नव्हतं, हे प्रकरण वगैरे काय माहीत नव्हतं। इथं आले, मी आंबे वगैरे उतरायला चालले होते, पाऊस बी येत होता त्यावेळेस। 10-15 मिनिट थांबले, नुसतं आपली गाठ घेतली आणि इथून परत ते निघून गेले। काय बोलले नाहीत, काय नाहीत, माझ्यावर काय नाही अजिबात। 10-15 मिनिटं थांबले एवढे फक्त आणि निघून गेले। पण बाहेर जी चर्चा सुरू आहे किंवा तपासात काही गोष्टी पुढे येतात त्यामध्ये ते एक दिवस इथं मुक्काम केल्याची माहिती समोर येते। नाही, मुक्काम नव्हता त्यांचा। 10-15 मिनिटं थांबले, ते थांबले आणि इथून निघून गेले। परत कुठे गेले काय आपल्याला माहीतच नाही, म्हणजे तपासच नाही आपल्याला काय त्यांचा। तुमची त्यांच्याबरोबरची ओळख कशी? ही चुलत भाव आहे आमचा, राहुल जाधव म्हणून। त्याचा बैल आहे त्यांच्याकडे, त्यामुळं ओळख आहे अड्डे म्हणून बैलगाडी क्षेत्रामध्ये। राहुल जाधव तुमच्याकडे तो बैल सांभाळायला आहे, एकूण ते आले होते त्यावेळेस तुम्ही होता का आणि काय परिस्थिती होती त्यांची त्यावेळी? ते आले त्यावेळेस नाही, मी 10-15 मिनिटांनी मला याचा फोन आला अमोलचा, आले तिथे म्हणून मी आलो नंतर। ते इथं आल्यानंतर ते मुक्कामी असल्याचं कळत होतं की इथं एक दिवस राहिलेत असं कळतं? नाही, इथं राहण्यासारखी सोय बी नव्हती। शेडच आम्ही 20 तारखेला पुढचं मारलं होतं आणि त्यांना राहावं म्हणून मी विनंती केली होती उलट। पाऊस वगैरे चालू होता, पण ते जरा घाबरलेले होते, आम्हाला काही प्रकरण घडलेलं माहितीच नव्हतं आणि ते जरा घाबरलेल्या अवस्थेत होते। म्हणजे नाही, आम्ही जातो निघून आणि सकाळी येऊया माघारी असं बोलून निघून गेले। त्यांची आणि तुमची ओळख कशामुळं आणि केव्हापासून आहे ओळख? 1.5 ते 2 वर्ष झाले माझी त्यांची बैलगाडी क्षेत्रातून ओळख आहे। एकूणच गेल्या 1.5-2 वर्षापासून या कुटुंबाची आणि हगवणे कुटुंबियाची ओळख आहे आणि काही वेळापुरतं ते इथं आले होते, मुक्कामासाठी इथं आलेले नसल्याची प्राथमिक माहिती या कुटुंबाकडून देण्यात येते। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, पुसेगाव, सातारा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।